काल पार पडलेल्या शेतकरी महामेळाव्यामध्ये रोहित पवार बोलत होते. त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी भाजप, अजित पवार व त्यासोबत फडणवीस यांना चांगलंच फायलावरती घेतलं. त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की कुणी आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करायचा प्रयत्न करायचा नाही किंवा आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर कोणी आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ रोहित पवारांशी आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचसोबत बोलत असताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला. ते म्हणाले, जर ह्या निवडणुकीमध्ये भाजप निवडून आलं तर त्यानंतर आपल्या देशामध्ये कुठलीही लोकशाही राहणार नाही किंवा आपल्या देशाचं भारतीय संविधान देखील राहणार नाही. आपण सर्वजण गुलाम झालेलो असू, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्याचसोबत ते बोलले की जे काही कामगार लोक आहेत, ज्या हक्कासाठी लढतात, त्यांच्यावर देखील मोठा अन्याय होईल. कंपन्यांना जसं हवं तसं त्या वागतील आणि त्यासोबत लोकांचं पेमेंट कमी करून त्यांचं जे पेमेंट आहे 4 ते 5 हजार रुपये प्रतिमाहा असं करण्यात येईल. अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी केलं. ते म्हणाले की हे गरिबांचं सरकार नाही तर हे कंपन्यावाल्यांचं सरकार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करत काल चांगला समाचार घेतला. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.